गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला म्हणजे काल आपण कुठंपर्यंत आलेलो होतो पहा, सायक्लिक प्रोसेसपर्यंत काल आपण पोचलेलो होतो. तर आज आपल्याला त्याचा पुढचा पार्ट पाहायचा आहे. लेक्चर नंबर आहे 3. आतापर्यंत 2 लेक्चर आपण बघितलेले आहेत. लेक्चर नंबर आपण पाहणार आहोत 3. आणि या 3 नंबरच्या लेक्चरमध्ये पहिल्यांदा आपण पाहणार आहोत रिव्हर्सिबल प्रोसेस. काल आपण प्रोसेसबद्दल पाहत होतो. तर पहिली प्रोसेस आहे रिव्हर्सिबल प्रोसेस आणि दुसरी आहे इरिव्हर्सिबल प्रोसेस. तर या दोन प्रोसेसचा आपल्याला प्रामुख्याने विचार करायचा आहे, कारण याच्यावरती 2 डेरिव्हेशन डिपेंड्स आहेत. त्यापैकी पहिलं डेरिव्हेशन आहे आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन आणि आयसोथर्मल इरिव्हर्सिबल एक्सपान्शन. अशा या 2 टॉपिकबद्दल आपल्याला डिटेल माहिती या टॉपिकमध्ये पाहायची आहे. तर मग रिव्हर्सिबल प्रोसेसबद्दल आपण थोडंसं माहिती पाहू. रिव्हर्सिबल प्रोसेस, या प्रोसेसमध्ये ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स इज डिफर बाय व्हेरी स्मॉल व्हॅल्यूज. याला आपण म्हणतो, किंवा इन्फानाइट्समध्ये स्मॉल व्हॅल्यूज, याला आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल प्रोसेस. एक्झाम्पल येतं, डेफिनेशन पहिल्यांदा लिहू. इट इज अ प्रोसेस इन विच process in which driving and opposing forces is differ by very small values is called आपण त्याला काय म्हणतो, is called a reversible process. त्याला काय म्हणतो आपण, रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि याचं एक्झाम्पल आहे आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ reversible expansion of an ideal gas. हे त्याचं एक्झाम्पल आपल्याला मांडता येतं. मग या रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही प्रोसेस अतिशय स्लोली होते. दिस प्रोसेस टेक प्लेस स्लोली. दिस प्रोसेस टेक्स प्लेस व्हेरी स्लो. त्याला आपण म्हणतो इन्फानाइट्समध्ये स्लो. इन्फानाइट व्हेरी स्लो. तर ही प्रोसेस अतिशय स्लो आहे. त्याला इन्फानाइट टाइम लागणार आहे कंप्लीशनला. दिस प्रोसेस रिक्वायर्स व्हेरी स्लो टाइम, किंवा रिक्वायर्स इन्फानाइट. व्हेरी स्लो नाही, या ठिकाणी आपण वापरू. याच्याऐवजी दिस प्रोसेस रिक्वायर्स इन्फानाइट टाइम फॉर कम्प्लीशन. व्हेरी स्लो सुद्धा गरज आपण ऑलरेडी वरती मेन्शन केलं आहे. दिस प्रोसेस रिक्वायर्स इन्फानाइट टाइम for completion.
तर ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. त्याचबरोबर या सिस्टीममध्ये रिव्हर्सिबल या प्रोसेसमध्ये सिस्टीम इज ऑलवेज इन टेम्परेचर अँड प्रेशर इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग. या प्रोसेसमध्ये आपण पॉईंट नंबर 3 लिहू. द सिस्टीम इज ऑलवेज इन धिस प्रोसेस म्हणू आपण. इन धिस प्रोसेस system is always in कुठं आहे बघा. सिस्टीम इज ऑलवेज इन टेम्परेचर अँड प्रेशर इक्विलिब्रियम. टेम्परेचर अँड प्रेशर इक्विलिब्रियम with the surroundings at every stage. याला आपण काय म्हणायचं. तर या प्रोसेसमध्ये सिस्टीमचं टेम्परेचर आणि प्रेशर सराउंडिंगशी आणि सिस्टीमशी ऑलवेज कसं असतं, इक्विलिब्रियम असतं. एव्हरी स्टेजला इक्विलिब्रियम मेन्शन केलं जातं. आणि ही प्रोसेस इट इज अन आयडियल प्रोसेस. सो इट इज ॲन, चौथा मुद्दा आपण म्हणलो, इट इज ॲन आयडियल प्रोसेस. It is an ideal process, so it is not possible practically. So it is not possible practically. तर या सगळे मुद्दे आपल्याला या रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये पाहता येतात. आता फॉर एक्झाम्पल जरा काळजीपूर्वक पाहायचं थोडंसं मी पिक्चोरियल फॉर्ममध्ये. समजा हा एक सिलेंडर आहे. या सिलेंडरमध्ये आपण एअर आहे असं कन्सिडर केलं आणि या ठिकाणी एक पिस्टन ठेवलेलं आहे ज्याला आपण वेटलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन असं म्हणतो. मग याच्यावरती छोटे छोटे असे दगड ठेवल्यानंतर आता सध्याची परिस्थिती अशी आहे, हा जो पिस्टन आहे हा पिस्टन हा अपवर्ड डायरेक्शनलाही जात नाही आणि डाऊनवर्ड डायरेक्शनलाही जात नाही. याचा अर्थ हा पिस्टन आहे ॲट इक्विलिब्रियमला. म्हणजे पिस्टन काय करतो, इक्विलिब्रियम मेंटेन करत असतो. कारण आतलं गॅसेसचं प्रेशर जेवढं आहे तेवढंच ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि त्याच्यामुळं हा पिस्टन इक्विलिब्रियम मेंटेन करत आहे. मग आता पुढची जी परिस्थिती आहे, जेव्हा हा इक्विलिब्रियम मेंटेन करतो आहे त्यावेळेस ही परिस्थिती आहे. मग काय समजा या ठिकाणचा वी कन्सिडर वन स्मॉल वेट इज रिमूव्ड फ्रॉम दॅट पिस्टन. सो दॅट टाइम द पिस्टन इज स्लाइटली मूव्स टुवर्ड्स अपवर्ड डायरेक्शन. सो दॅट इज अ प्रेशर चेंज. इट इज अ चेंज. ॲक्च्युअल प्रेशर इज P. सो देर इज अ चेंज इन प्रेशर. सुरुवातीला या पिस्टनमध्ये असणारं प्रेशर P आणि बाहेरून एक्सटर्नल प्रेशर असणारं ते सुद्धा Pच आहे. इंटरनल प्रेशर काय आहे, P आहे. एक्सटर्नल प्रेशरसुद्धा Pच आहे. पण जेव्हा या सगळ्या वेटपैकी एखादं वेट काढल्यानंतर हा पिस्टन, कारण देर आर द व्हेरी स्मॉल वेट्स इज सिच्युएटेड हिअर. या ठिकाणी अतिशय लहान वेट आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि ह्या वेट ठेवल्यामुळं हा पिस्टन सध्या इक्विलिब्रियम. मग याच्यातलं जर आपण स्लाइट वेट जर रिमूव्ह केलं तर हा पिस्टन एक मायन्यूट डिस्टन्स अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतं. म्हणजेच सिस्टीमनी दॅट इज अ सिस्टीम, इट इज अ सिस्टीम अँड remaining part is surrounding. This is a rigid boundary. It may be conducting, it may be non-conducting. It is a rigid boundary. So these system म्हणजे ही सिस्टीम आहे, ही रिजिड बाउंड्री आहे. हे कंडक्टिंग असू शकते किंवा डायथर्मिक असू शकते किंवा इन्सुलेटिंग असू शकते. आणि मग जेव्हा हे प्रेशर आणि हे प्रेशर जेव्हा सारखं असतं तेव्हा पिस्टन ना अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो ना डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत असतो. पण
जेव्हा इथलं वेट कमी झाल्यानंतर या ठिकाणचं तर वेट कमी झालं, एक दगड असा आपण बाजूला काढला, दुसरा दगड बाजूला काढला की हा पिस्टन स्लाइटली अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतं. म्हणजे एक्सटर्नल प्रेशर स्लाइटली डिक्रीज झालं, याचा अर्थ प्रेशरमध्ये चेंज झाला. ॲक्च्युअल प्रेशर पी आहे आणि त्याच्यामध्ये चेंज झालेला चेंज इन प्रेशर, स्मॉल चेंज इन प्रेशर, त्याला आपण डी पी असं म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे या कन्सेप्टचं आपल्याला इंट्रोडक्शन देता येतं. सो दॅट इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस. मग या प्रोसेसमध्ये जरा काळजीपूर्वक पहा. दिस इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस. या प्रोसेसमध्ये आयडियल गॅसचं एक्सपान्शन होतं, बट दिस प्रोसेस इज नॉट अ प्रॅक्टिकली, इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, पॉसिबल प्रॅक्टिकली. ही प्रोसेस प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. मग याच्यामध्ये टेम्परेचर आणि प्रेशर ऑलवेज कॉन्स्टंट मेंटेन केलं जातं. त्याचबरोबर ही प्रोसेस होण्यासाठी इन्फनाईट टाईम लागतात कंप्लीट होण्यासाठी. तर ही प्रोसेस ही अतिशय स्लो प्रोसेस आहे. दिस टेक प्लेस व्हेरी स्लो प्रोसेस टू कंप्लीट. तर अशा प्रकारची ही प्रोसेस आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, पुढचं पॉईंट ते आहे इरिव्हर्सिबल प्रोसेस. Irreversible process. It is a process in which, आता याचे डेफिनेशन आपल्याला असं सांगता येईल, इट इज अ प्रोसेस इन विच, इट इज अ प्रोसेस इन विच ड्रायव्हिंग and opposing force is differ by large value is called irreversible process. तर अशा प्रकारची ही इरिव्हर्सिबल प्रोसेस आता आपण पाहत आहोत. मग या इरिव्हर्सिबल प्रोसेसचा आपण विचार करत असताना, आता इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आपण विचार करणार आहोत. या इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आता काय काय होते ते आपल्याला पाहायचं आहे. या इरिव्हर्सिबल प्रोसेस ही फास्ट प्रोसेस आहे. ड्रायव्हिंग फोर्स इन अँड अपोजिंग फोर्स इज डिफर बाय लार्ज व्हॅल्यू. सो देअरफॉर इट इज अ इरिव्हर्सिबल प्रोसेस. तर ही प्रोसेस इट इज फास्ट प्रोसेस. इट इज फास्ट प्रोसेस. त्याचबरोबर इट इज अ, इट रिक्वायर, त्याच्या अपोजिट आहेत, इट रिक्वायर फायनाइट टाइम फॉर कंप्लीशन. ही मात्र प्रोसेस स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. सो इट इज स्पॉन्टेनियस प्रोसेस. ही स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. त्याचबरोबर दिस इज अ रिअल प्रोसेस. ही मात्र इट इज रिअल प्रोसेस. ती कशी होती आणि ही प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. इट इज प्रॅक्टिकली पॉसिबल. तर अशा प्रकारचे हे पॉईंट्स आपल्याला या टॉपिकमध्ये पाहता येऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघायचा आहे आपल्याला. याच्यानंतरचा पॉईंट आहे वर्क अँड हीट. वर्क अँड हीट. आता या वर्क आणि हीटमध्ये, वर्क आणि हीट हे दोघंही, वर्क म्हणजे काय बघा, एनर्जी, दोन्ही काय आहेत, एनर्जी. वर्क इज अ एनर्जी, हीट इन एनर्जी. द एनर्जी ऑफ द बॉडी इज इट्स capacity to do work. The energy of the body is its capacity
टू डू वर्क. याला काय म्हणायचं? एनर्जी. म्हणजे वर्क, जर एनर्जी असेल तर वर्क होतं. म्हणजे कुठल्याही बॉडीकडं जर एनर्जी असेल, कुठल्याही बॉडीकडं जर एनर्जी असेल तर ती बॉडी वर्क करू शकते. मग याच्यामध्ये दोन प्रकारचे एनर्जी आहेत. याच्यामध्ये दोन प्रकारचे एनर्जी आहेत. हीट एनर्जी पहिली आहे, हीट एनर्जी, आणि दुसरी आहे वर्क एनर्जी. मी तुम्हाला पहिल्यांदाच काय म्हणलं, या दोनही प्रकारच्या एनर्जी आहेत, वर्क एनर्जी आणि हीट एनर्जी. वर्क एनर्जी आणि हीट एनर्जीमध्ये डिफरन्स काय आहे? तर हीट एनर्जी पहिलं पाहू आपण. हीट एनर्जी काय आहे? इट इज एनर्जी दॅट फ्लोज, इट इज एनर्जी that flows between system and surrounding due to difference in temperature, due to difference in temperature. याच्या बाबतीत आपण थोडंसं इंट्रोडक्शन पाहू. जरा काळजीपूर्वक पहा. फॉर एक्झाम्पल, एक फ्लास्क आहे आणि या फ्लास्कमध्ये वॉटर आहे. आता याला आपण सिस्टीम कन्सिडर करतो आणि आपल्याला हीट एनर्जीचा कन्सेप्ट आहे. इट इज एनर्जी दॅट फ्लोज बिटवीन सिस्टीम टू सराउंडिंग ड्यू टू डिफरन्स इन टेम्परेचर. जर समजा ही सिस्टीम आहे, इट इज अ सिस्टीम. मग ही सिस्टीम जर असेल, ही सिस्टीम असेल तर हे काय आहे? सराउंडिंग. आणि आपल्याला काय सांगितलंय? सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये जर टेम्परेचर डिफरन्स असेल त्याच वेळेस एनर्जी फ्लो होते. काय होते? एनर्जी फ्लो होते. जर समजा इथलं पाणी थंड असेल, सराउंडिंगमध्ये जर टेम्परेचर जास्त असेल, टेम्परेचर या ठिकाणी सिस्टीमचं पाणी, सिस्टीम समजा आपण काय केलं, एखाद्या तांब्यामध्ये थंड पाणी घेतलं आणि ते थंड पाणी आपण आपल्या हॉलमध्ये जर ठेवलं तर हे जे तांब्यामध्ये असणारं थंड पाणी सराउंडिंगमधून हीट ॲब्सॉर्ब करतं आणि ते थंडपणा जो आहे तो कमी करतं आणि सिस्टीमचं टेम्परेचर आणि सराउंडिंगचं टेम्परेचर इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी. म्हणजे कधीही हीट एनर्जी ही फ्लो होते ज्या ठिकाणी जास्त टेम्परेचर आहे अशा भागाकडून ज्या ठिकाणी कमी टेम्परेचर आहे अशा भागाकडे. म्हणजे जर सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असेल सिस्टीमपेक्षा तर सराउंडिंगचं टेम्परेचर सिस्टीममध्ये येतं. तर सिस्टीमचं टेम्परेचर जास्त असेल सराउंडिंगपेक्षा तर सिस्टीमचं टेम्परेचर सराउंडिंगमध्ये जातं. तर हा जो फ्लो आहे बिटवीन सिस्टीम आणि सराउंडिंग याला आपण हीट एनर्जी असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आपला तो आहे वर्क एनर्जीचा. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे वर्क एनर्जी. आता हा जो वर्क एनर्जी आहे, एनर्जी ट्रान्सफर इन द एनर्जी ट्रान्सफर्ड in all other ways is called energy transferred in, याच्या व्यतिरिक्त all other ways called work energy. एनर्जी ट्रान्सफर कशी केली जाते? इतर माध्यमातून. जसं आपण या ठिकाणी हीट एनर्जी ट्रान्सफर केली जाते सिस्टीम आणि सराउंडिंग, आणि ह्याच्या व्यतिरिक्त जी एनर्जी ट्रान्सफर केली जाते तर त्याला म्हणायचं वर्क एनर्जी. एक्झाम्पल आहे बघा. एक्झाम्पल काय आहे? एक्झाम्पल याचं
मेकॅनिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी कॉमा इलेक्ट्रिकल एनर्जी. तर हे एक्झाम्पल याचे येतात, मेकॅनिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी. जरा काळजीपूर्वक पहा. हीट एनर्जी ही सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये, पण जी इतर एनर्जी, जी काही एनर्जी आहे जी इतर ऑल फॉर्ममध्ये, अदर फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते, ट्रान्सफर केली जाते, त्याला काय म्हणायचं? वर्क एनर्जी. आता वर्क वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्याच्याबद्दल आपल्याला फिजिक्समध्ये तुम्ही पाहणार आहात वर्क कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात. तर यासाठी काही युनिट वापरले जातात, जसं की आहे लिटर ॲटमॉस्फिअर. याच्यामध्ये काही युनिट वापरले गेलेले आहेत, जसं की लिटर ॲटमॉस्फिअर. या ठिकाणी युनिट ऑफ वर्क अँड हीट, युनिट ऑफ वर्क अँड हीट. युनिट ऑफ वर्क अँड हीट. तर त्याच्यामध्ये पहिलं येतं लिटर ॲटमॉस्फिअर. लिटर ॲटमॉस्फिअर याच्यामध्ये कन्व्हर्शन पाहायचं झालं, 1 लिटर ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 24.22 कॅलरीज. त्याचबरोबर 1 लिटर ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101.328 जूल इवन और 1.013 into 10⁻⁹ वर्क. हे त्याचं कन्व्हर्शन आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर कॅलरीचं कन्व्हर्शन जर पाहायचं झालं, कॅलरीजमध्ये जर पाहायचं झालं, 1 कॅलरी इज इक्वल्स टू 4.184 जूल. म्हणजेच त्याला आपण म्हणतो 4.184 into 10⁻⁷ अर्क. जूल नाही, अर्क. तर हे सगळे पॉईंट्स आपल्याला या माध्यमातून पाहता येऊ शकतात. अर्ग आहे, जूल नाही. तर अशा प्रकारच्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला या टॉपिकमध्ये पाहता येऊ शकतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, नाव द नेक्स्ट पॉईंट, प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क. प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क. आता हे जे प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क आहे, या ठिकाणी जे वर्क होतं, एक तर प्रेशरमुळं होतं आणि दुसरं व्हॉल्यूममुळं. मग या ठिकाणी दोन कन्सेप्ट येतात, एक्सपान्शन आणि कंप्रेशन. एक्सपान्शन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, कंप्रेशन म्हणजे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. हे एक्सपान्शन किंवा हे कंप्रेशन एक्सटर्नल प्रेशरमुळं जर होत असेल, एक्सटर्नल म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळं, हे एक्सपान्शन किंवा हे कंप्रेशन जर एक्सटर्नल प्रेशरमुळं होत असेल, तर त्यामुळं जे वर्क होतं, कंप्रेशनचं वर्क होतं किंवा एक्सपान्शनचं वर्क होतं, त्याला म्हणायचं प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क. मग कसं होतं? द वर्क डन ड्यू टू expansion or compression of a gas, against constant external pressure, is called
प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क. तर अशा प्रकारची ही डेफिनेशन तयार होते. म्हणजे वर्क डन होतं आहे. आता वर्क डन कशामुळे होते? एक्सपान्शन किंवा कंप्रेशनमुळं जे वर्क डन तयार होते. आता एक्सपान्शन आणि कंप्रेशन हे सगळं कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशरच्या कॉन्टॅक्टमध्ये होत असते. तर यामुळं जे काही वर्क होते त्याला आपण काय म्हणतो? प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क. आणि मग याच्याशी संबंधित एक डेरिवेशन होतं आहे, एक्सप्रेशन फॉर derive and expression for the work done in isothermal irreversible process. यालाच तुम्ही आयसोथर्मल इरिव्हर्सिबल एक्सपान्शन असं सुद्धा म्हणू शकता. मग या ठिकाणी काय होते पहा. आता याचं आपण थोडंसं डेरिवेशन पाहू. तर या ठिकाणी हा एक सिलेंडर आहे. या सिलेंडरमध्ये या ठिकाणी पिस्टन होता. सुरुवातीला पिस्टनची पोझिशन म्हणजे या ठिकाणी या सिलेंडरमध्ये गॅस फिलअप केलेला आहे. या गॅसचं व्हॉल्यूम आहे V1. त्याच्यानंतर हा पिस्टन या ठिकाणी आलेला आहे. दिस इज अ वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. बाहेरचं प्रेशर P, आतलंही प्रेशर P आहे. त्याच्यानंतर आतमध्ये आयडियल गॅस आहे. आयडियल गॅस हे आहे सिलेंडर आहे. त्याच्यानंतर जेव्हा पिस्टन या ठिकाणाहून या ठिकाणी जाईल तर या ठिकाणचं व्हॉल्यूम V2 येतं. याच्यामधला चेंज येतो dV. त्याच्यानंतर याचा एरिया येतो इथून एवढा एरिया येतो या ठिकाणी A. मग काळजीपूर्वक पहा. इट इज अ पिस्टन, it is a cylinder consists of a gas and then wetless and frictionless piston is to be placed at a constant temperature because it is isothermal process. आयसोथर्मल असल्यामुळं या ठिकाणी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर असं म्हणतो. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला एका सिलेंडरमध्ये गॅस आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आयडियल गॅस फिलअप केल्यानंतर त्याच्यावरती आपण वेटलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन पुटअप केलेला आहे. या सिलेंडरचा एरिया A, या सिलेंडरचा इनिशियल व्हॉल्यूम एवढा आहे, त्याला V म्हणायचं. जेव्हा या ठिकाणी या आयडियल गॅसचं एक्सपान्शन होतं तेव्हा हा पिस्टन या जागेवरून या जागेवरती मूव्ह होतो. द पिस्टन मूव्स टुवर्ड्स अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला पिस्टन मूव्ह होतो. तेव्हा व्हॉल्यूममध्ये सुरुवातीला व्हॉल्यूम दॅट मीन्स इनिशियल व्हॉल्यूम V1, फायनल व्हॉल्यूम V2. सो देर इज अ चेंज इन व्हॉल्यूम. सो चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू डेल्टा V. तर हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर तर त्यावेळेस या ठिकाणी एवढा हा पिस्टन डिस्प्लेस झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी काहीतरी वर्क झालं. सो वर्क डन इन द एक्सपान्शन प्रोसेस. वर्क डन इन एक्सपान्शन. वर्क डन इन एक्सपान्शन. आता वर्क डन इन एक्सपान्शनमध्ये काय झालं बघा. सो वर्क इज इक्वल टू वर्क डन एक्सपान्शन. बरोबर आहे का. एक्सपान्शन झालं म्हणजे हा पिस्टन या ठिकाणी म्हणजे पिस्टन इथं होता, इथून इथं आला म्हणजे एक्सपान्शन झालं.
म्हणजे पिस्टन एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती गेला म्हणजे वर्क केलं आणि मग वर्क डन इन एक्सपान्शनसाठी आपल्याला फॉर्म्युला म्हणता येईल. वर्क कधी होतं, जेव्हा एक फोर्स त्याच्यावरती ॲप्लाय होतो आणि त्या फोर्समुळं त्या पिस्टनचं डिस्प्लेसमेंट होतं. वर्क कशाला म्हणायचं, ॲक्च्युली वर्क इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. मग या ठिकाणी जेव्हा हा पिस्टन या ठिकाणी होता त्यावेळेस त्या ठिकाणी होणारं, बघा जरा काळजीपूर्वक पहा, या ठिकाणी जेव्हा पिस्टन होता तेव्हा या जागेवरती जो गॅस होता त्याच्यामध्ये खूप सारा फोर्स होता. मग जेव्हा एक्सटर्नल प्रेशर कमी झाल्या कारणाने हा फोर्स म्हणजे आतला फोर्स वाढला, प्रेशर वाढलं आणि प्रेशर वाढल्यामुळं हा पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाला म्हणजे हा पिस्टन डिस्प्लेस झाला. सो वर्क इज डन. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आपल्याला या ठिकाणी फोर्सबद्दल मेन्शन करायचं नाही तर आपल्याला प्रेशरबद्दल मेन्शन करायचं आहे. त्याच्यामुळं प्रेशर इज इक्वल टू ॲक्च्युली प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, हा फॉर्म्युला. मग आपल्याला प्रेशरशी रिलेटेड पाहिजे, मग आपल्याला फोर्सबद्दल थोडीशी माहिती पाहिजे कारण या ठिकाणी फोर्स आहे. फोर्ससाठी काय करता येईल, मग वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यासाठी आपल्याला या फॉर्म्युल्याला चेंज करायचं आहे. फोर्स इज इक्वल टू मग काय, प्रेशर इंटू एरिया, प्रेशर इंटू एरिया. आणि मग ही व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून देऊ. सो फॉर्म्युला तयार होतो, वर्क इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. मग आता वर्कला W, प्रेशरला P, एरियाला A आणि D आणि डिस्प्लेसमेंट. A म्हणजे एरिया ऑफ सिलेंडर, D आणि डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. सो देर इज अ change in volume. So these two terms is depends upon change in volume. So work is equal to pressure into change in volume. So therefore W is equals to P into delta V and W is equals to P delta V. This is the expression for work done in isothermal. Work done in isothermal, what? Isothermal irreversible expansion. But piston is moves upward. Piston is moves upward. Therefore we use negative sign. Now the new equation, therefore W is equal to minus P delta V. So this is expression for isothermal irreversible expansion. So I hope अशी अपेक्षा ठेवतो. इथंपर्यंतचा सगळा पोर्शन, आणखीन थोडंसं याच्यामध्ये आहे ते आपल्याला उद्याच्या लेक्चरला पाहायचं आहे. सर्व कन्सेप्ट आपल्याला समजले असतील अशी मी आशा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू. थँक्स अ लॉट.